सुंदरती ध्यान उभे विटे सुंदरती ध्यान उभे विटे करकटावरी टिवूनिया तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हीची मकर कुंडली तळपती मकर कुंडली तळपती अंकित सुमनी विराजी तुळसी हार गळा काशी तुळसी हार गळा काशी आवडी निरंतर हीची ध्यान कामरे माझे हेची सर्व कामरे माझे हेची सर्व आईना त्रिमुखावडी तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हीची स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल वाचे गाव विठ्ठल वाचे गाव तुम्ही आम्ही खेळे मेळे कदा रोळे आनंदी कदा रोळे आनंदी कदा रोळे आनंदी कदा रोळे आनंदी रोज कुंज गरुड टके शिंगार निके करूनिया शिंगार निके करूनिया शिंगार निके करूनिया गरुड टके शिंगार करूनिया तुम्ही आम्ही खेळे मेळे गदारू
गवळी वाट वय कुंड तुम्ही आम्ही केळी मेरी केळी मेरी तुम्ही आम्ही केळी मेरी
स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदी, ध्वज कुंज गरुड ट्रके, ध्वज कुंज गरुड ट्रके, शिंगारनिके करुनिया तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदी, तुका म्हणे हेची नीट, तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदी. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुमानगिरी बाबाच्या पुण्यतिथीनिमित्तानं आज आपल्या खंडाळा गावामध्ये, कारण जन्म ठिकाण त्यांचं हेच गाव आहे असं गावकऱ्यांनी सांगितलेलं असून या ठिकाणी महाराज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं हा जो उत्सव सुरुवात झालेला आहे, आजचा दुसरा दिवस आहे. प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा सोहळा याही वर्षी त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे गुरुवर्य वास्कर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने याही वर्षी आपल्या गावामध्ये हा सोहळा संपन्न होत असून या ठिकाणी चिंतनासाठी जो अभंग घेतलेला आहे, श्रीमान संत जगतवंद्य जगद्गुरु धिऊ असे असणारे तुकोबरा या अभंगातून स्वल्प वाटे चला जाऊ, वाची गाऊ विठ्ठल. तुकोबराया सोप्या वाटेनं परमार्थाची वाटचाल करू म्हणतात. वाचे गाऊ विठ्ठल, भगवंताचं नामस्मरण करू, मुखानं भगवंताचं नाव घेऊ, वाचे गाऊ विठ्ठल. आणि ती कसं सगळ्यांनी मिळून तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदी, आनंदानं परमात्म्याचं चिंतन करू आणि सगळ्यांनी ध्वज कुंज गरुड टके, म्हणजे परमार्थाचा ध्वज आपल्या गावामध्ये म्हणजे खरंच नामाचा उत्सव. आणि ध्वज कुंज गरुड टके, शिंगारनिके करुनिया, शिंगारनिके म्हणजे सर्वांनी महाराज धोत्र लिहून टोप्या लिहून व्यवस्थिशीर ह्याला शिंगार म्हणलेला आहे बरं. शिंगारनिके करुनिया तुम्ही आम्ही खेळी मिळी, गदारोळी आनंदी, तुका म्हणे हेची नीट. तुकोबराय म्हणतात परमात्म्याचं चिंतन केलं की वैकुंठाधीश परमात्म्याची प्राप्ती लवकर होते. तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा, म्हणजे परमात्म्यालाच नाव दिलेलं आहे वैकुंठा. म्हणून परमात्म्याची प्राप्ती ह्या वाटेने जर गेलो तर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल असा सेवेसाठी आपण घेतलेला आहे. आणि चिंतनापूर्वी सांप्रदायिक नियमाप्रमाणे आलेल्या श्रोत्यांना, टाळकऱ्यांना, आपल्या कुळीच्या दैवतांना आणि गुरुवर्यांना, आपल्या समोर कुळीचं दैवत म्हणजे हनुमंतराया पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आहेत. सर्वांना नमस्कार करून मूळ आपण अभंगा कडवळू पांडुरंगा करू. पांडुरंगा करू प्रथम नमन, रे त्याला संतातिया.
अभंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे केली स्मरण होय सक विधीचे अधिकरण येतो चरण श्री गुरुचे आता नमुरंग भूमिका कीर्तन व्याशे लोका टाळ मृदंग श्रोती देखा त्या माझे नमन दंडवत ऐशे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार केलेला आहे आणि आपल्याला अभंगाकर लवकर वळायचं आहे. कसं आहे, थंडीचे दिवस आहेत, जितका वेळ मिळेल तितका आपल्याला पळायचं आहे. मला स्वल्प वाटे चला जाऊ जगतवंदे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कलियुगामध्ये जन्माला आले महात्मे महाराज कशासाठी आलेत? बुडत हे जन न देखेवे डोळा येतो कळवळा म्हणून या जी महात्मे अवताराला आलेत फक्त कशासाठी? आपलं ही जग जी जन्माला आलेलं आहे, स्त्री असेल पुरुष असेल काही का असना जन्म मिळाला पण ह्यांना कळावा कशासाठी मिळालाय, आपण काय करावं, मार्ग दाखविण्यासाठी महात्मे जन्माला येतात. महाराज आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, कारण एवढ्यासाठीच महात्मे आलेले असतात की आपल्याला मार्ग दाखविण्यासाठी आपण त्या मार्गाने जायला पाहिजे. महाराज प्रत्येक जीवाला अधिकार आहे, सकळाशी येते सगळ्याला अधिकार आहे, स्त्रीला आहे, पुरुषाला आहे, गरीबाला आहे, श्रीमंताला आहे. तुम्ही म्हणसाल गरीबाला आहे श्रीमंताला, तसं नाही, सगळ्याला अधिकार आहे. महाराज ह्या जातीचा नाही त्या जातीचा नाही, जात वीत गोत कुळशिळ मात अजिबात भेदभाव करायचा नाही. सगळ्यांना अधिकार आहे म्हणून सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. महाराज संधी गेलेली नाही, 45 वर्ष झालं, कुण्या गावाला 50 वर्ष झालं, सप्त्यावर सप्ती चालाय ती. पण महाराज समाजात श्रोते मंडळी बसलेली तीच दिसते आम्हाला, टाळकरी उभारलेली तीच, वाजवाला हीच, शेलेकऱ्याला हीच. बदल व्हायला पाहिजे का नाही? बदल होईना गेलाय. कशामुळे होईना गेलाय? किती दिवसापासून महात्मे आपल्यासाठी सांगतात. महाराज परमार्थ हा सोपा आहे, तरुण जाण्यासाठी एकमेव मार्ग चांगला आहे. महाराज कारण लांब 10 किलोमीटर पडलं तर चालेल पण रस्ता चांगला पाहिजे म्हणते माणूस. गावाला जायचं म्हणलं की 10 किलोमीटर लांब पडतोय हो, पण माणूस जन्माला आलाय, आयुष्य किती गेलेलं आहे आजपर्यंत ही विचार करायला तयार नाही. उरलेला आयुष्य कशात चाललेला आहे ह्याचा विचार करत नाही. महाराज ह्याचा विचार करा, हा जन्म सहजासहजी मिळालेला आहे का? नाही, भरपूर अवघड आहे. महाराज पाप तेवढं झालेलं आहे आपल्याकडून आणि पुण्य सुद्धा तेवढंच झालेलं आहे, म्हणून हा नरदेह प्राप्त झालेला आहे तुम्हाला आम्हाला. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेह येवनी हानी केली. कोणची हानी केली? तर महाराज जन्माला आला पण वाट धरला नाही परमार्थाची, बाजूला गेला, वाम मार्गाला गेल्यामुळं चुकल्या वर्म फेरा पडे. वर्म चुकल्यामुळं बऱ्याच जणाला फेरा पडलेला आहे. आणि महाराज आमच्या घरात असंच व्हाले, तसंच होणार की परमार्थाकडे वळणं आयुष्य गेलं. कुणाचे पासाच उचल, कुणाची येटाळच उचल, कुणाच्या मिरच्याच तोड, कुणाची भेंडरच उपड. अहो ही ह्याच्यात नको आहे महाराज, ही मौल्यवान दिलेलं आहे. महाराज शरीर उत्तम आहे, चांगला आहे, कशासाठी भगवंतानं दिलेलं आहे. ही डोळे कान कशासाठी दिलेत, इंद्रिया कशासाठी प्राप्त केलेत, ही कसलं घडवले. 3.5 हाताचं गबाळ जी महात्मे मार्ग दाखवू लागलेत. तुकोबारा म्हणतात स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. ही वाचा कुणी दिलेली आहे महाराज? ज्याचं नाव घेणार घ्यायला म्हणतात तुकोबारा घ्या म्हणतात, त्यांनी वाचा दिलेले, कान सुद्धा त्यांनी दिलेले. कुणी घडवले महाराज? आपल्याला परमात्म्यांची कृपा आहे महाराज. म्हणून करता देवे दिला देह, भजनासाठी हा देह दिलेला आहे आपल्याला. पण माणसाने विसरले महाराज, खरे गेले देवा विसरून या. विसर पडला महाराज, जन्माला आला आणि विषयाला भुलल्याला जीवाय महाराज. आणि विषयाला भुलल्यामुळं माणसं अधोगतीला भरपूर गेलेत महाराज.
तुकोबाराय म्हणतात विषवोडी भुलले जीव आता याचे कोण करील केव भुलले जीव आता याचे नुपजे नारायणी भाव पावणे राव नर दे नारायणी भाव पावणे राव नर दे कोण चूक धरेले संसारे राहो मज बारी कोण चूक धरेले संसारे राहो सांगबा मज बारी कोण चूक धरेले संसारे राहो सांगबा मज बारी कोण चूक धरेले संसारे राहो नागबा जीव आता याची कोण करील जीव नुकले नारायणी भाव पावन गाव नर दे जीव आता याची कोण करील जीव तुमले नारायणी भाव पावन गाव नरदेह मिळाला पण कळाला नाही महाराज विषयामध्ये आयुष्य गेलो बर्बाद झाली माणसं करू करू म्हणता वाया गेले करणी राहिले तैशेची बरेच माणसं सप्ताजवळ आल्यावर म्हणणार कीर्तनाला समोर बसणार ऐकणार बरोबर आहे बाबा महाराज सांगते ती उद्यापासून दररोज पाया पडायला जाऊ सप्त्यात कीर्तन ऐकायला जाऊ आणि घरी गेला की बाजार बदलला पंक्चरच होते माणूस महाराज विषयाला गुंतून गेलेला जीव आहे म्हणून महाराज हा नरदेह मिळालेला आहे तर तुकोबाराय म्हणतात सहजासहजी मिळालेला नाही पाप तेवढं झालेलं आहे पुण्य तेवढं झालेलं आहे तुम्हाला मिळालेला कळावा वाया जाऊ देऊ नये जन्म मिळालेला कळावा कारण महाराज एवढी संधी आहे भगवंतानं कशासाठी दिलेला आहे मगाच आपला विषय झालेला आहे इंद्रिया दिलेल्या आहेत ह्याच्यानंच परमात्म्याची प्राप्ती होते कारण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेने तू जोडशी नारायण बघा आपलं पुढचं बघायचं नाही नाशे जीव पण भोरूक द्या सोडून पण कशासाठी दिलेत महाराज भगवंतानी हात पाय कान कशासाठी भांडणा एकासाठी कान देत का डोळे कशासाठी दिलेत अहो टीव्ही बघून बघून महाराज नम्र वाढली माणसाच्या डोळ्याची ऑपरेशन करायची पाळी येऊ लागली पण त्या विषयाला भुललेला जीव आहे महाराज अहो परमार्थाकडे वळा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख डोळ्यानं पांडुरंग परमात्म्याचं रूप बघावं आणि त्या परमात्म्याचं रूप बघून त्याच परमात्म्याचं नाव घ्यावं ही सोपी वाट आहे तुकोबाराय म्हणतात सल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल म्हणून काय करावं वाचन भगवंताचं नाव असं घ्यावं महाराज कारण आमच्या तुकोबारायला एका ग्रस्ताने विचारला महाराज तुम्हाला कोण वाट दाखविले का अरे वाट मला कोणी तर दाखविले म्हणून तुला दाखवायला आला कारण महाराज महात्म्याला सुद्धा एक ग्रस्त असे ती विचारणारे जगत वंदे जगद्गुरु तुकोबारायला विचारलं महाराज तुम्हाला कुणी वाट दाखविले का अरे बाबा म्हणली मला सुद्धा वाट दाखविलेली आहे असा नामधारक होता म्हणून मला वाट त्याने दाखविली मग कुणी दाखविली महाराज तुकोबाराय सांगू लागलीत हनुमंतरायानं वाट दाखविलेली आहे महाराज काय भक्ती ज्यांच्या
भक्तीची वाट आमच्या हनुमंतरायाने दाखवली महाराज तुकोबारायाना, आणि ती बी माळशिरसला दाखवली आहे. ध्यानात ठेवा, तुकोबाराया महिन्याला पंढरपूरच्या वारीला यायचं, जायचं, यायचं, जायचं. आणि माळशिरसला हनुमंतरायाचं मंदिर आहे, तिथं हनुमंतरायाच्या समोर कीर्तन करू लागली महाराज तुकोबाराया. आणि त्यावेळेस हनुमंतराया समोर कीर्तन करीत असताना नामामध्ये रंगून गेला जीव तुकोबारायांचा. किती वाजले? आसवायसा कोटे आठवचे नाही तुकोबारायला. विधे अवस्था झाली. आणि हनुमंतरायाला म्हणले, सगळे माणसं उठून गेलते, हनुमंतराया तुम्ही मला वाट दाखवली, तुमची कृपा झाली, मला मिळाली. आणि खरोखर त्याच मार्गाने तुकोबाराया भगवंताच्या नामामध्ये रंगून गेली. म्हणून करता महाराज हनुमंतरायाने वाट दाखविली. म्हणून तुकोबाराया म्हणतात, वाट दावे त्याच्या पुण्या नाही पार, होते अगणित उपकार. आपल्याला सुद्धा कोण वाट दाखविलेले आहे? आता ज्या महात्म्याच्या उत्सवानं हा सोहळा साजरा आपल्या गावामध्ये, त्या महात्म्याने महाराज या गावामध्ये जन्मले, काशीला गेली आणि जल समाधी घेतली महाराज साक्षात गुमानगिरी बाबांनी. आणि त्यांचा उत्सव तुमचे गाववाली मिळून करता म्हणल्यावर किती भाग्यवान, कृपा आहे महाराज त्यांची सुद्धा. म्हणून करता त्यांचा उत्सव एकंबीला सुद्धा होतो, बऱ्याच गावाने होते. कारण महात्म्याचं कसं असतंय, आपल्या गावापुरते नसतात. आपले गुरुवर्य वास्कर महाराज का आपल्या गावापुरते आहेत का? आपल्या पूर्ण महाराष्ट्रापुरते आहेत महाराज. वास्कर महाराज म्हणजे आपले गुरु. म्हणून करता महाराज आधी गुरुशी पूजावी, मग साधन साधावी, गुरु आमचा माय बाप, पाय पाता जळती पाप. म्हणून अगोदर गुरुला पूजत जावा, गुरुला भजत जावा. खरंच महाराज गुरुशिवाय काय सुद्धा, म्हणजे गुरुची कृपा झाली की देवाची कृपा झाली. गुरुविन देव नाही दुजा, गुरु आणि देव एकत्रच असतात. म्हणून करता ज्या महात्म्याने वाट दाखवली तुकोबाराया म्हणतात, त्या महात्म्याचे उपकार लय आहेत. मग तुम्हा आम्हाला कोणी दाखवली वाट? वास्कर महाराजांनी दाखवली महाराज. आपल्याला भरपूर उपकार आहेत महाराज, केले उपकार सांगू मी काय, तुकोबाराया म्हणतात. म्हणून करता वाट जावी त्याच्या पुण्या नाही पार, होते अगणित उपकार. मग कोणची वाट दाखवली तुम्हा आम्हाला? आबाने आपल्या परिसरात हिंडून महाराज या आपल्या परिसरामध्ये कानेगाव, कास्ती, बामणी, उदतपूर, दिंडेगाव, शिवरामबावा, रिंगणी असे जुने जे आहेत गावं काय महाराज, या परिसरामध्ये फिरून आबाने सुरुवात केली महाराज. कशाची? ज्ञानोबारायांच्या पारायणाची. भजन उभारून कोणतं घ्यायचं आपल्याला काय माहित होतं का? मार्ग धावून गेले आधी दयाने ते संतती. अहो नाटाचं भजन शिकविलं आपल्याला त्याने, काकडा कसा करायचा शिकविला, भजन कसं करायचं, भगवंताचं नाव कसं घ्यायचं, परमात्म्याची प्राप्ती कशी करून घ्यायची, आणि वारी कोणची करायची, आषाढी कशी करायची, कार्तिकी कशी करायची. मार्ग आहे महाराज, मार्गदर्शन आहे, ही वाट आहे. मग ह्या वाटेने कसं चालायचं आहे आपल्याला? प्रत्येकाने ह्या मार्गाने जायचं महाराज. कार्तिकी वारी, आषाढी वारी अवश्य महाराज प्रत्येक जीवानं करावं, नाहीतरी गेला जन्म वाया. जन्म मिळाला पण कळाला नाही, वाया गेला म्हणाला काय हरकत नाही महाराज, जो वारी करत नाही तो. आणि त्या वारीमध्ये काय करायचं आहे? एकच चिंतन, एकच विश्वास ठेवायचा आपल्या गुरुवर आणि भगवंताच्या नामावर. वासुदेवामध्ये सांगितलंय बघा, एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हारे हारे म्हणावा, संत समागम धरावा, तेने ब्रह्मानंद होय आगवागा. नरहरी राम वासुदेवा, रामा गोविंदा वासुदेवा, होय आगवागा. वासुदेवा
समागम रावा तेरे ब्रह्मानंद वाचे हरी हरी महाराज म्हणतात एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हारी हारी म्हणावा संत समागमोद रावा ये रे ब्रह्मानंद होय गमागा नरहरी रामा गोविंदा वासू महाराज म्हणतात भाव तसा पाहिजे महाराज एक बोल सुस्पष्ट बोलावा चांगलं बोलावं महाराज कारण माणसं चांगलं बोलण्यासाठी भगवंतानं दिलेल्या वाचा अनंत वाचाळ बरळती बरळ काय काय बोलते ते वाट्यावर कट्ट्यावर बसल्यावर बघा ह्यानं असं केलं त्यानं तसं केलं ह्याचं असं व्हावं त्याचं तसं व्हावं ह्याला काय करायचं आहे अरे हे अशुभ बोलू नये वाचा संग न धरावा दुर्जनाचा दुर्जनाची संगत नसावी आणि वाचन अशुभ बोलू नये अजिबात ही वाचा अशी सांभाळावी लागते महाराज म्हणून करता तुकोबाराय म्हणतात सल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल वाचन काय बोलावं लागतंय तर ह्या ठिकाणी सांगितलेला महाराज वाचे हरी हरी म्हणावा वाचन हरी 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 म्हणावं बरळूनी काय बी माणसं लय बरळतात काय बोलतात किती विचित्र अहो किती भगवंतानं दिलेली आहे चांगली वाचा महाराज महाराज म्हणतात तुकोबाराया जर वाचा गेली जर माझ्या भगवंताचं नाव जर घ्यायचं असेल तर तुम्हाला वाचा सुद्धा द्यायला लावतो काय तुकोबारायांचा अधिकार आहे महाराज आईसा भावाच्या अंकित लागे तैशी लावी प्रीत कारण तुकोबाराच्या अंकीमध्ये परमात्मा आहे आपल्या गुरुवरांच्या ताब्यामध्ये परमात्मा आहे महाराज आहे का नाही सांगा आहे महाराज आपल्या गुरुच्या सुद्धा आहेत परमात्मा कारण तितका अधिकार संपन्न असतात महाराज ते अधिकारी महात्मे असतात आणि कोणाला बी कळत नाही महाराज तितक्या पात्रतेलाच गेल्यावर माणसाला माणूस कळत असतो बरं कुणाचा कसा आहे त्याच्यासाठी वाणीला सांभाळायला पाहिजे दृष्टीला सांभाळायला पाहिजे जी कर्म करू लागलं आपण काय करावं लागतंय हे कर्म करीत असताना विचार करून केला पाहिजे आणि त्या कर्माचंच फळ म्हणजे हे कळणे चांगले कर्म केले की बरोबर अहो उदाहरण घ्या आपले मारुती महाराज होऊन गेले आपल्या परिसरामध्ये काय भाव होता मारुती महाराजांचा सांगा बरं आबा याचे ते म्हणल्यावर काय गुरुवर निष्ठा होती महाराज निष्ठी नव्हती गुरुवर निष्ठा होती असं गुरुवर निष्ठा होती महाराज काय माणसं काय करतात मालक येणारे ते म्हणल्यावर काय माणसं वाट बघतात काय माणसं निष्ठून जातात पण मारुती महाराज म्हणायचे बाबा पोरावानो आबा यालते मालक आपले सतरंजी टाकशील माझ्या हातराची पांघराची रग टाक बरं काय भाव होता हो असा भाव असा महाराज किती वय झालं होतं पण तरी सुद्धा महाराज चिंतन चालू होतं मारुती महाराजांचं कीर्तन नाही झालं तर प्रवचन करायचं प्रवचन नाही झालं तर जी दिलेले इंद्रिय आहेत त्या इंद्रियानं भजन करायचं असं भजन करीत होते मारुती महाराज टाळो टाळे लोपला नाद टाळो टाळे लोपला नाद टाळे लोपला नाद आंगो आंगे मुरला चंद आंगो आंगे मुरला चंद आंगे मुरला चंद भोग भोगिता चाटला भोग भोग भोगिता चाटला भोग भोगिता चाटला भोग ज्ञान गेळोने गावा
भोग भोगिताची आटला भोग ज्ञान घेऊन गावा गोविंद गावा गोविंद गो काय भाव होता मारुती महाराजांचा. जर भजन जर चालू केलं मारुती महाराजांनी आम्ही संकट राहत होतो, आम्हाला माहित आहे. ठाम मतानं बोलता सोबत होतो म्हणून सांगा वांगीचं नव संकट राहून भजन केलेलं महाराज. जर भजन जर चालू केलं तर कुठला अभंग म्हणते ते काय नाही मागं म्हणायला येत नव्हतं. आणि माणसाला वाटायचं एकच अभंग पाठ आहे आणि मारुती महाराजाला दुसरी पाठ नाही ते करिता देवार्चन घर आले संतजन. काय माणसाला तसं वाटत पण लांब गणित होतं महाराज. भाव काय होता इतकं टाळी वाजवायला की इतका छंदामध्ये टाळी होती महाराज. टाळो टाळी लोपला नाद. अहो तुम्हाला किती दिवसापासून किती महाराज सांगाल ते टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. लक्ष्म्या पुढचा खेळ मांडल्याने बसायचं हाय तसं असं झिजाडून निघून जायचं. महाराज तुम्हीच वाजवा टाळ्या आणि आमचे टाळकरी वाजवते टाळ. तसं करू नका. टाळ्या वाजवी जावा. कारण टाळ्या वाजवा म्हणायची गरजच नसावी. कारण कशी सुंदर भगवंतानं रूप दिलं. किती डोळे छान आहेत. कान जरा जर बदल केला असता जरा नाक इकडं बसवलं असतं तर गोड वाटलं असतं का. तंत महाराज वडर बांधकाम करताना का लावतोय वळिंबा. वळिंबा लावून महाराज जसं बांधकाम करतो तसं भगवंतानं दिलेलं रूप आहे. इतकं सुंदर भगवंतानं ज्याच्या त्याच्या चेहऱ्यासारखं जे त्याला नाक मिळालेलं आहे कान मिळालेला आहे. इतके सुंदर दिलेले इंद्रिय आहेत. कशासाठी दिलेत तर त्यांनी मला बघावं आणि सुखाची प्राप्ती करून घ्यावं. म्हणून संत तळमळीनं सांगतात महाराज. म्हणून ह्या इंद्रियाचा वापर करावा लागतोय. त्या महात्म्याने आपल्या मारुती महाराजांनी इंद्रियाचा वापर केला महाराज. टाळो टाळी लोपला नाद अंगोअंगी मुरला छंद. इतका छंद होता. काय माणसाकडे पैशाचं ध्यान असतंय पण आमच्या महाराजाचं देवाकडे ध्यान होतं महाराज. हो कितीचं पॅकेट देते ते की किती आहे की असं बघतेत आता आमच्यासारखे महाराज. पण मारुती महाराजांनी ती नारळाकडे बी बघितलं नाही पैशाकडे बी बघितलं नाही. आणि वारकरी बाहेरगावचे आली पोरावानो आला होय रे बाबा वंडरगावचे तू गावचे बामणीचे या हे का घर मालक चेंगटा भाड्या जळता जळत नाही इतके पैसे आहेत ते पर देत नाही. हे धर तेल टाक गाडीला जा असं म्हणून महाराज हात फिरवून धाडायचं वारकऱ्याला. इतकं कमीलं मारुती महाराजांनी. 30 एकर जमिनीचे मालक होते. पण कधी बंधाऱ्यावर लांबूनच म्हणायचं ही खाल्ला बंधारा आणि वरला बंधारा आणि आम्ही 2 एकरच्या भोवताली फिरायला. एकर भर आहे 2 एकर आम्हाला जमिनी नाही त्या महाराज. त्यागी जीवन आहे महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत आहे पुण्य धर्म केला. म्हणून मारुती महाराजांनी महाराज परमार्थ आठासानं जसं तुकोबारायने सांगितले त्याच वाटेने मारुती महाराज गेले आणि हाताला गुरुवर यांच्या धरले. गुरुवर विश्वास होता महाराज वास्कर महाराजांच्यावर. म्हणून करता आबाने सांगितला होता परिसर हिकाला गळा सांभाळायचं. मारुती म्हणायचे आबा. इतका अधिकार दिलता महाराज आबाने. म्हणून करता आपण चांगल्या परिसरामधल्या हे कल्या. आपल्याला भरपूर महात्म्याची कृपा आहे गुरुवरांची कृपा आहे. मागे झाले पाहू नका मागे झालेलं गेलं पण आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. उजळलेला दिवस मावळाला आहे का पुन्हा आणि वाढणार आहे आपलं आयुष्य जात आहे पहा. काळ जपताशे महा सोहिताचा घोर वहा. ध्यानी राहा श्रीहरीच्या देवाच्या ध्यानात आपण राहून आपल्या ध्यानात तो श्रीहरी असावा असं भजन करावं ह्या वाचन. म्हणून करता ह्या वाचन भगवंताचं नाव घेता येतंय. म्हणून एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. ते देवाचं नाव घ्यावं महाराज. सुखामध्ये घ्यावं दुःखामध्ये घ्यावं. असं घेतल्यानंतर जर इंद्रिया गेल्या तरी
द्यायची ताकद आहे महाराज संतांमध्ये, आपल्या गुरुमध्ये. आपल्या डोळे गेले एखाद्याचे, देवा हे महाराज येऊ लागलेत, सांगू लागलेत, डोळ्यानं पांडुरंगाला बघावं, गुणगान ऐकावं कानानं, पण देवा माझे कान गेलेत. आणि हे महाराज लोक तर आरडून वरडून सांगू लागलेत आमच्या पुढं, कानानं ऐकू येत नाही, काय करावं. एकानं म्हणला माझे डोळे गेलेत, मला डोळ्यानं दिसत नाही, मी काय करू. तुकोबाराय म्हणतात काळजी करू नको, डोळे गेले तरी सुद्धा मी द्यायला लावतो. काय अधिकार आहे तुकोबारायांचा बघा. डोळे गेले तरी द्यायला लावतो, कान गेले तरी द्यायला लावतो, वृद्धपण आलं तरी तारुणपण्य देतो. देवाला बघण्यासाठी, देवाच्या गावला जाण्यासाठी, देवाच्या गावला जावं, देवाचं नाव घ्यात जावं, नाव घेत जावं महाराज. जाऊ देवाची या देव देईल, पण कसं जायचंय, गाणे म्हणत नाही महाराज. नाम गाऊ नाम घेऊ, नाव घ्यायचं आणि नावच व्हायचं महाराज. नाम गाऊ नाम घेऊ, कुणाचं, पांडुरंगाचं. आणि ती बी कसं, वाटणी जात असताना पंढरपूरला जिथं बसले त्या ठिकाणी, बरं उठलेल्या ठिकाणी दुसरं काय बी घराकडलं बोलायचं नाही. गायीनं धार दिल्या का नाही की काढून याचं. गायीची धार घरच्याला सगळं सांगायचं महाराज, पुन्हा घराकडे बघायचं नाही. अहो एक एक म्हाताऱ्या निघाले, असंच निघाली. आमची एक शेजारी मावशी मला म्हणली, महाराज तुम्ही आळंदीला जाता वर्षाला. मग मी म्हणलं होय जाताव की. मग मला याचा, मी म्हणलो बरं चला नेतो. मग महाराज वारी आली. मी म्हणलो चला काकू, लय दिवसापासून वारीला येता म्हणता. होय निघाले, पिशवी भरली, सगळं झालं महाराज. मधून सुनबाईकडे गेली, लगेच पळत माघारी गेली. अगं म्हणली मी चाललो, बरं ध्यान ठेव सगळीकड. कशाकडं, उकळाकडं मुसळाकडं. हाय काही काय गरज आहे महाराज, उकळण मुसळ बघत बसायचं. ही विषयाला भुलल्याला जेव्हा हो. परत गेली, मग म्हणली जरा लेकराकडे ध्यान ठेव. काकू गाडी निघाली, महाराज आले. मग परत आणि गेली. अगं म्हणली माझी ती बांगड्या पाटल्या मध्ये ठेवली बघ, नीट ठेव. ती बी सांगाराची गेली आहे, कोण तर घरात येईल चोरून नीट. मी आज चाललो पंढरपूरला. अहो काकू गाडी आली. अहो आलेच महाराज, अहो महाराज आलेच म्हणू लागले. किंमत कमी आणि अर्धा तास लावली. मी म्हणलो काकू ते घर बिन दार बी तुम्ही काय वारीला येऊ नका म्हणलं. चल बाबा गाडी आली. पण शेवट काकू वारीला आली नाही महाराज. मग असं नाही महाराज, कशासाठी भगवंतानं दिलेलं शरीर आहे तर त्या वाटणी जावं, भजन करावं आणि मग महाराज देवाचं रूप बघायला मिळते. त्या वाटणी पंढरपूरला गेल्यावर कसं जावं लागतंय, जिथं बसलेल्या ठिकाणी बैसू खेळू जेऊ ते ते नाम तुझे गाऊ. वाटणी जात असताना पांडुरंगाकडं जायचंय ना, ज्याला हात नाही तारुण्य पण मिळेल, ही जी म्हणलो का आपण सत्य आहे महाराज. तिकडं जाण्यासाठी एखाद्याला वाचाच नाही. आता भजन कसं करावं महाराज, मला वाचा नाही, वाचा सुद्धा मिळते महाराज. जाण्यासाठी पाय सुद्धा चालतात, तारुण्य पण येते. खेड्यामध्ये सांगितलेलं आहे प्रमाण बघा. आनंद तेचा मुख या शिवाचा बैरे आहे का ते गाणे रे. आनंद तेचा मुख या शिवाचा बैरे आहे का ते गाणे रे. प्रतिदेचा बैरे आहे गाणे रे. आनंद तिथेचा बैरे आहे का ते. आंधळ्याची डोळे पांगोळ्याची बाय. आंधळ्याची डोळे पांगोळ्याची बाय. तुका माने व्रत होती तारुण्य रे. तुका
व्रत होती तारुण्य रे नाचत जाऊ त्याच्या गावार गेल्या सुख देला सावारी नाचत जाऊ त्याच्या गावार गेल्या सुख देला सावारी आंधळ्याची डोळे पांगुळ्याची बाय तुका म्हणे व्रत होते कारुण्य रे व्रत होते कारुण्य रे नाचत जाऊ त्याच्या गावार गेल्या महाराज म्हणतात आनंद तेतीचा मुख या शिवाचा बहिरे ऐका ते काने रे महाराज म्हणतात बहिरे ऐकती काने रे आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका म्हणे व्रत होती तारुण रे नाचत जाऊ त्याच्या गावारे केळ्या बेल वेसावा म्हणजे सुख देणारा परमात्मा त्याचं नाव घ्यायचं आहे महाराज वाचे गाऊ विठ्ठल ह्या वाटेनं जायचं आणि ह्या वाटनच तिकडंच जायचं आहे महाराज भगवंताचं नाव घेत पंढरपूरला जावं डोळे भरून परमात्म्याला बघावं ते निविन जीवा सुख नव्हे आणि त्याच परमात्म्याचं नाव घ्यावं कारण नामापरते साधन नाही जे तू करशी अनेक काही हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका म्हणून वाचन सतत भगवंताचं चिंतन करीत जावा गंगेचं नाव घेत जावा वाचे म्हणता गंगा गंगा पाप होय भवभंगा पापाचा नायनाट होतो महाराज वाचन गंगेचं नाव घेतल्यावर म्हणून करता प्रत्येकाला अधिकार आहे अधिकाराचा वापर करा देह मिळालेला कळाला पाहिजे महाराज हा नरदेह मिळालेला आहे प्रत्येकाला कळावं म्हणून करता काही थोडा बहुत लागपाठ करा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावून या नीट जरी करणे असेल गोड शेवट का देहाला जन्माला आला काही काय होणार जन्माला येऊन कीर्ती रूपानं शिल्लक राहावं महाराज परमार्थ करावा हो एक तर चांगला परमार्थ तर करावा नाहीतर आता दोन्हीपैकी वाईट किंवा चांगलंच आहे की हो कीर्ती रूपानं वाईट तर शिल्लक राहावंच विरोध भक्ती तरी असावी आमच्या रावणासारखी काय साधी होती काय भक्ती महाराज परंतु शेवट विजय कुणाचा झाला रावणाचा झाला महाराज देवाला सांगून टाकलं म्हणले देवा कोण हारलं कोण जिंकलं कारण माझे गुरु होते म्हणले नारद मुनीला विचारलो होतो माझ्या कुळाचा उद्धार कशानं होईल नारद मुनीला विचारल्यावर नारद मुनीने सांगितले होते की काय नाही म्हणले तू राम राम म्हणूक तू रामाची विरुद्ध भक्ती कर त्यांच्या पत्नीलाच घेऊन जा तीच कार्य केलं म्हणले म्हणून करता देवा कारण सांगितलेले गुरुनं सांगितलेली आज्ञा पाळली नारद मुनीने तीच ऐकिलं आणि त्याच मार्गाने गेल्यामुळं माझा उद्धार भगवंता झाला म्हणून महाराज जीवनामध्ये आल्यानंतर माणसानं काहीतर का म्हणा घडवलं पाहिजे नाहीतर आला तसा वाया जाऊ नये महाराज मिळाला जन्म महिलांनी सुद्धा काय करावं परमार्थ सप्त्यामध्ये तर आपण ऐकताव करताव सप्ताह झाल्यावर आपल्या आपल्या हप्त्याच्या कामाला लागणार आठवड्याच्या घरामध्ये परपंच आहे कारण हा लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी देवाशिव पर्याय नाही ही सगळं लटका आहे मायेमध्ये गुरफुटून गेलेला जीव आहे ह्याच्यामध्ये कधीच तुमचं कोण नाही ज्याच्यासाठी वडाताण चालू आहे का नाही ते आपलं कुणीच नाही महाराज हो आपण महाराज
तुमचा मालक आहे का? मालक सुद्धा तुम्हाला कोण सोडवत नाही, किंवा मालकाला तुम्ही सोडवित नाही, कुणीच कोणाला सोडवत नाही. उग माझी बायको म्हणाचं नवऱ्यानं आणि बायकोनं म्हणाचं माझा नवरा, कोण कुणाचं नाही. कोरोनात बघितलं का नाही झपाटा? जर बायको तुमची राहिली असती तर कोरोना झाल्यावर जवळ येऊन हात फिरविली असती. कोरोना झालाय म्हणल्याबरोबर बायको 2 पावलं मागं सरकली. आता तुमची नव माझी. तुम्ही बघायला माझ्याकडे बरं मला घालल्याला अनुभव आहे हो. अहो सहज लवाऱ्याला महाराज सांगायचे, बोलवायच्या केव्हा महेश महाराज हळूच महाराज भजन करू माऊली या म्हणायचं. आम्ही जायचं, पोरं ही सगळी याची ही सगळी गोविंदा संभा सनातन ही सगळं आमचं मंडळच आहे. खरं सांगायला काय चोरून चोरून भजन करायचं. आमच्या बायकोनं म्हणली सारखं फिरून आला कुठलं तर आणसाल माग. म्या म्हणलो उग ग बस, आपल्या माग कशाला येते. तिला म्हणलो उग ग बस कशाला येतंय, पण म्या म्हणलो बघावंच कसं होतंय घरात, म्हणून मी जरा खोकाला चालू केलो. अगं म्हणलो खोकला बी आलाय, नरडं बी दुखालय, चल लफाऱ्याला जाऊ. आली लफाऱ्यापर्यंत डॉक्टरनं बघितलं, महाराज तुम्ही बी आला का म्हणला दवाखान्याला. मी म्हणलो माणूस जाऊ का महाराज असला म्हणजे काय झालं म्हणलं. मला बी काय बघावं लागलं ना, थंडी ताप हे का नरडं दुखालय. डॉक्टरला लबाड बोललो, मला काहीच नव्हतं व्हायला. डॉक्टर काय तपासत बी नव्हता, ती डिग्री लावणं नाही, कानात घालणं नाही, बोळी काय नाही, उभा राहायचं. म्हणलं काय काय व्हायलाय, नरडं बी दुखाले, खोकला बी आलाय. डॉक्टरनं बघितलं डोळ्याकडून, म्हणला खरोखर महाराज तुम्हाला कोरोना झालाय. गिरलोय म्हणलं कोरोनानं गिरलंय म्हणल्याबरोबर मग मी म्हणलो कसं करू, का नाही म्हणला 3 टाइम गोळ्या खावा. बर म्हणलं, मला काहीच नव्हतं व्हायला हो, कारण तुकोबारांनी सांगितलेलं आहे ती बघायचं होतं. खरंच कोण कुणाचं नाही हो, म्हणून वेळ गेलेली नाही, संधी आहे, साधून घ्या. कुणीच कुणाचं नाही, उगत तात्पुरतं राहत जावा. पक्षी अंगणी उतरती ते का, पक्षासारखं माणसानं राहावं. आपण सुद्धा घरामध्ये लगेच बाजू द्यायची असते आणि देवदेव करायचं असते. महिलांनी एकादश आली, एकादश करायची, भगवंताचं नाव घ्यायचं, भजन करायचं. सोमवाराला सोमवार सुद्धा करायचं, एकादशी धरायची, सोमवार करायचा, महादेवाच्या मंदिरात जायचं, दीपत महादेवाला लावायची, पांडुरंगाला लावायची, हनुमंतरायाला लावायची. ही संधी आहे, दीपत घालावं. सप्ताह चालू झालाय, डेअरीलाच दूध घालून इकडं वारकऱ्याला 1-2 लिटर घेऊन येऊ की चहा प्याला. डेअरीला घालायला काय कमीच नाही, कमी पडत असलं तर लिटरला पाणी घालून घालणारच. लिटरची भरती तसं करू नका. आता सप्त्यात ही 2रा दिवस आहे, उद्यापासून काय करा, ज्याच्या घरामध्ये खरोखरच दूध आहे त्यानं 1 लिटर दूधच आणा इकडं सप्त्यात, पिऊ दे दूध वारकऱ्याला थंडीत. साखर तेवढे आणेल भजनी मंडळ आमचं, फर्स्ट क्लास. 1 लिटर 2-2 लिटर दूध असलं तर आणा, वारकऱ्याला खाऊ घाला. कारण कृष्णानं खाऊ घातलेला आहे महाराज, आणि तुम्ही का बरं खाऊ घालणे, म्हणून करता खाऊ घालावं लागते महाराज. एवढी संधी आहे, हीच सेवा आहे. म्हणून एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्याची गती होईल नेनो. म्हणून एकादशी करावी, सोमवार करावा, देवाचं नाव घ्यावं, वाचन सतत भगवंताच्या नामामध्ये रंगून जावं महाराज. असं केल्यावर चांगलं असतंय. म्हणून त्यावेळेस महाराज डॉक्टरनं सांगितलं 3 टाइम गोळ्या घ्या महाराज म्हणून, आणि 3 गोटुडे टाकले. एवढी ती गोटुडी घेतली जवळ, आणि मग मी असं वळलो बाहेर. चल म्हणलं, तोंड बारीक केलो, मला कायच नव्हतं व्हायला, मला बघायचं होतं नमुना. ज्याच्यासाठी काय काय करतो आपण, चप्पल म्हणील तसला घ्यायचा, साड्या घ्यायच्या, डागडागिना घ्यायचा. तुम्ही बी सासरवाडीला सांगायचं आमच्या नवऱ्याला ही करा ती करा. नवरा बी कोण कुणाचा नाही ना, बायको बी नाही, कराय महाराज. ज्यावेळेस गोटोडी घेतली, बाहेर आलो, मग गाडी चालू केलो. बस म्हणलो गाडीवर, मी येत ना तुमच्या संगट म्हणली. बोला. आम्ही म्हणलो का बर, तर तुम्हाला कोरोनानं घेरले. बघा, कोरोनानं घेरले म्हणल्याबरोबर लगेच बाजू दिली. मग सांगा कोण कुणाचा आहे, म्हणून शेजची कामिना दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरे भले भले, तू कामने तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी.
चक्र पाणी वाचून या. करता महाराज कोण कोणाचं नाही ध्यानात ठेवा. काळाचे वडे पडली या जीवा सोडविना तेव्हा माय बाप कुणी कुणाला सोडू शकत नाही महाराज. शेजेची कामिना दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोय रे भली भली फक्त सोडविणारा परमात्मा आहे. म्हणून वाचे गाऊ विठ्ठल. देवाचं नाव घ्यायला विसरू नका. सुखामध्ये सुद्धा घेत जावा आणि दुःखामध्ये सुद्धा घेत जावा. तुकोबारायने सुखामध्ये सुद्धा देवाला विसरले नाहीत महाराज. काय माणसं सुख झाल्यावर देवाला विसरून जातात आणि दुःख झाल्यावर माणसाला देवाचं ध्यान येते. बघा काय काय माणसाला भरपूर सोयाबीन व्हावं लय टायमिंगला पेरलो हो बर टायमिंगला पेरलाच. ट्रॅक्टरवर पेर ना बैलावर पेर. DAP घाल ना 10-26 घाल. 71 नंबर काय पिशवी आहे की ती कोणची तर काय म्हणते ती पिशवी ती सोयाबीनची. सोयाबीनची महाबीज. महाबीज घाला. कोणचंही पेरणी पेरा. बैलावर पेरा ट्रॅक्टरवर पेरा पण देणारा कोण आहे महाराज. मेघराजाला आज्ञा. तुमच्या हातात पेराचा आहे. खात पेराचा आहे ट्रॅक्टरवर पेराचा आहे बैलावर पेराचा आहे पण खरा दाता तू आहे. वाचे गाऊ विठ्ठल परमात्मा महाराज. म्हणून करता तो परमात्मा महाराज त्यानं आज्ञा दिल्याशिवाय मेघराजा पडत नाही. पाऊस नाही पडल्यावर कसलं बी घातल्यावर का उपयोग आहे का तुमचा. पाऊस पडतो मेघराजाला आज्ञा मिळते म्हणून पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. मग महाराज पाऊस पडेल का. म्हणून सगळी सत्ता त्याची आहे महाराज. प्रमाण आहेत
पण आपल्याला वेळ थोडा आहे महाराज, दररोज आणि 4-5 दिवस तुम्हाला, कारण तुम्हीच सुरते, तुम्हीच टाळकरी, दुसरी काय, हा आज दुसरा दिवस आहे म्हणून बोलत फिरू लागली ती बाहेरच. सप्त्याकडे याचं नाही, मंदिरात बसायचं नाही, कीर्तन ऐकायचं नाही, काय सहकार्य करायचं नाही, आणि बोलत बाहेर हिंडाचं महाराज. बऱ्याच गावांनी अशी प्रथा झालेली आहे. पण असं होऊ नये महाराज, सगळ्यांनी एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपन, कारण एकमेकाला सहाय्य करून परमार्थामध्ये आनंद लुटून घ्यायचा महाराज. ध्वज कुंज गरुड टके शिंगारणे के करून या, शिंगार करून परमार्थ करावा. आता महिला मंडळाने उद्यापासून येताना 1-1 लिटर दूध आणा. आहे का नाही? दूध आहे का? ज्यांच्याकडे हात खरंच गाय देते, म्हैस देते, त्यांनी हात वरी करा बरं बघू. 1 नंबर, 1 लिटर तर आलं. दुसरं, अरे हात वरी करून घाबरलो. बाकीच्याच गायी बी नाही तर म्हशी बी नाही त्या का? खरंच असू द्या पांडुरंगा, ज्याचं कोड त्याच्या पुढे घे भिक्षा हो पुढं, मला तर काय करताय पांडुरंगा. ज्याच्या गायी म्हशी दूध देतात ती घेऊन येईल, ज्याच्या देत नाही त्या ज्याचं कोड त्याच्या पुढे घे भिक्षा हो पुढं, मला काय करताय. मी सांगितलं चाललो देवाकडे, दिलो सोडून, हनुमंतराया बघून घे उद्या, आणि ज्यानं आणताय त्याला दुपटीनं दे, कारण देता देवविता नेता नेविता, एका मिनिटात नेतय त्यानं. त्याच्या मनात आले देवाजीच्या मना ते कोणाचे, म्हणून न्याच्या भानगडीत देवाला लावू नका. उद्या दूध घेऊन आल्याशिवाय राहू नका. दूध घेऊन या, वारकऱ्याला पाजवा. दूध इकडं तिकडं घालवू नका. डेअरीला 5-7 दिवस 4-5 दिवस नीट सप्त्यामध्ये आणायचं, मोठं लोट पातेलं ठेवायचं, आणि लिटरभर आणायचं. जास्त बी आणू का, 5 लिटर देत असली तर 1च लिटर आणा बाबा. सगळ्यांनी 1 लिटर 10 लिटर झालं तर रगड झाला आम्हाला, 1-1 गिलास 1-1 कप. म्हणून असू द्या, पण चिंतन करा, भगवंताचं नाव घ्या. एवढी संधी आहे म्हणून करता. आता मधलं भजन होईल. सगळ्यांनी लागून या, पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुकी नाम, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. तेने माया जाळ तुटतील, अनेक नका पडू गबाळाच्या भरी. तेथे आहे तोरी नागवन, भावे तुळशी दळ. पाणी जोडा हात, म्हणावे पतीत वेळोवेळा देवाचं नाव घ्या. म्हणून सल्प वाटी चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारुळी आनंदी. ध्वज कुंज गरुड टकी शिंगारणिके करुनिया. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदी. म्हणा गंधोरा वडगाव.
विठोबा रुक्मा हरी जय विठोबा टाळ्या वाजवा टाळ्या पार कुमार हरी जय पार कुमार टाळ्या वाजवा टाळ्या म्हणा हरी जय पार कुमार टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या टाळ्या पुंडलिकावर ज्ञानदेव पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकारा विठोबा कुमार रे विठोबा कुमार टाळ्या वाजवा टाळ्या पुंडलिकावर विठोल श्री ज्ञानदेव पुंडलिकावर विठोल श्री ज्ञानदेव बार कुमार टाळ्या 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 ढोबार पुंडलिकावर हरिढोल श्री ज्ञानदेव पुढे विठोबार पुंडलिकावर विठोल श्री ज्ञानदेव
ज्याने भजन केलं महाराज त्याला नामधारक म्हणायचं. बरं, ज्याने उगा असं बघितलं त्याला कामधारक म्हणायचं. नाही महाराज, जन्म मिळाला पण कळाला नाही. किती दिवसापासून जरी सांगितलं एक एक माणसं भजन करीत नाहीत, काय करावं? जन्म मिळाला पण कळाला नाही महाराज. नामधारक व्हायला पाहिजे. आमचे तुकोबाराया म्हणतात नामधारक व्हायला पाहिजे, देवाचं नाव घ्यायला पाहिजे, मग महाराज जन्माला आलेलं सार्थक आहे. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. तुकोबाराया प्रकार आनिक नेनो प्रकार, हे सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलचे प्रमाण. हा, नलगीचा नावे ने नावे नलगी. हा, काय नको महाराज. तुकोबाराय म्हणतात नामधारक व्हा. नामधारक असं व्हा. आपली सखूबाई झाली महाराज नामधारक, जनाबाई झाली, बरेच महात्मे होऊन गेले महाराज. देवाने स्वतः काम केले नामधारक झाल्यामुळं. भगवंताचं नाव घेतल्यामुळं सखूबाई संकट काय करू लागला महाराज, जनाबाई संकट काय करू लागला, सगळं आता सांगत नाही. शॉर्टकट मध्ये सगळेजण ओळखायचं. आपल्या प्रल्हादाने नाव घेतलं महाराज. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहारी, उचलून घेतला कडेवरी भक्ता सुखी निवाला. उलट नाव घेतलं महाराज. कुणी? वाल्या कोळ्यानं उलट नाव घेतलं होतं. राम म्हणून सांगितलं होतं, पण राम म्हणायला येत नव्हतं. पडले वळण इंद्रिया सकळा. इंद्रियाला वळण लागलेलं होतं. मारा मारा मारा, आलेल्या माणसाला मारा. म्हणून महाराज त्याला वळण लागल्यात होत इंद्रियाला, की आलेल्या माणसाला मारा मारा. लुटायचं, खायचं, काय असेल ती मुलाबाळासाठी काय जी करायचं आहे ती करायचा. परंतु नारद मुनीने सांगितले, बाबा ही कशाचीच ती वडाताण करतोच, ही कोणीच कोणाचं तुझे नाहीत. तू काय कर, राम राम म्हणल्यावर राम हीच ना म्हणाला, मारा मारा राम हेच भरती का होईना परमन. असं म्हणित म्हणितच महाराज नामस्मरण केलं वाल्यानी. आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला महाराज. कोळ्याची कीर्ती वाढली गण, केले रामादी रामायण. वाचन देवाचं राम प्रभूचं नाव घेतल्यामुळं रामायण लिहिलं महाराज. मग विचार करा, इतकी ताकद आहे महाराज भगवंताच्या नामाची. म्हणून नामधारक व्हा, भगवंताचं नाव घ्या. कारण मन कुठं गुंतू देऊ नका इतर विषयामध्ये. घरामध्ये करा असून नसल्यासारखं, शेंदाडासारखं. पिकल्या शेंदी कडूपण तैसे आम्हा केली पांडुरंगानं तसं म्हणजे करतोच. कृपा होतीच महाराज. तुकोबाराय म्हणतात कृपा होती. शेंदाडासारखं राहायचं. शेंदाड कसं आपल्या पूर्ण बाजूला सोडतोय देठ, तसं आपण जरा संसाराकडं काम तर करायचंच आहे. कामामध्ये काम काय म्हणा राम राम. दिनभर करा कामधंदा, क्षणभर म्हणा हरी गोविंदा. कारण एक क्षण सुद्धा महत्वाचा महाराज. दररोज भगवंताच्या नामामध्ये राहा. नामाशिव पर्याय नाही मग महाराज. देवाला नावच घ्यायचं आणि देवाला नावच व्हायची गरज आहे, बाकी काय गरज नाही. तुकोबाराय म्हणतात नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबा शिवावो.
आपणाला प्रत्येकाला अधिकार आहेत भगवंताचं नाव घ्यायचं आणि भगवंताला नाव अर्पण करायचं. नाम घेऊ नाम गाऊ नाम विठोबाशी वाऊ. म्हणून वाचन नाव घ्या आणि भगवंताला नाम अर्पण करा आणि खरोखर दास पंढरीचा व्हा. कारण पंढरीचा दास कशामुळे व्हायचा महाराज? बाकीच्या देवासारखा देव नाही, कधी कुणाला लागत नाही का तुमच्या गावात जाणत्यानं काढून दिलाय? नाही महाराज, कुठंच कोणचाच जाणत्यानं काढून दिलं नाही आतापर्यंत. बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचा तो देव असा असणारा पंढरीनाथ परमात्मा महाराज. म्हणून वाचे गाऊ विठ्ठल. कारण दैवत आपल्या वारकरी संप्रदायकाचं कुळीचं दैवत आहे महाराज. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वितगोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची तुकोबाराय म्हणतात. देवाला तुकोबारायला दुसरं काय आवडलं नाही महाराज. आवडी मात विठ्ठलाची, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. बघा, जळी स्थळी काष्टी पाशानी आहे वनमाळी जेते तेते. म्हणून तुकोबारायाला विठ्ठलामध्ये आई दिसली, विठ्ठलामध्ये बाप दिसला, विठ्ठलामध्ये चुलता दिसला, सगळे गणुगोत दिसले महाराज. हो, तुकोबारायाला सगळं दिसलं विठ्ठलामध्ये. विठ्ठल नाही, शेवटचं चरण आहे. कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता नाही महाराज. कारण शेवटचं चरण आहे की विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल बहिण्यांनी भ्रांता, विठ्ठले मेन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. तुकोबारायला कुणीच दुसरं काय आवडत नव्हतं, सगळं विठ्ठल, सतत विठ्ठल, सतत विठ्ठल. अहो, पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता आमच्या जिजाबाईनं सुद्धा विचारला. अहो म्हणली, उठलो की तुम्ही भामचंद्र्यावर चालला, उठलो की तुम्ही भोरड्यावर चालला. हो, त्या दिवशी निघालता विषय. कारण आबानी महाराज 1.25 महिना 1 महिना जप केलेला आहे बरं. भामचंद्र्या, बोरड्या, भंडारा, डोंगर तिकडं, आणि राहिलेली ती आपल्या भागातली माणसं मंडळी, बामणीची, कानेगावची महाराज, आमचे वडील दाजी. त्याशी आईनं सांगितले आमच्या 1 महिना होतो बाबा म्हणली, वाट सुद्धा नव्हती आपल्या डोंगरावर जायला. आबाने सांगितले, आम्ही सगळ्यांनी वाट केली आहे म्हणली. बोलले का नाही? म्हणून महाराज आपल्या परिसरामध्ये 88 परमार्थ केलेली मंडळी आहे. कारण भामचंद्र्या, भोरड्या, भंडारा ही सगळे आपल्या महाराजांनी दाखविलेली वाट आहे. म्हणून आपण विश्वास ठेवून नामाला बळकट करावं आणि देहाचं सार्थक करून घ्यावं. आपणाला चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे, आपल्या चांगल्या परिसरामध्ये जन्म मिळाला आहे, आपल्याला कळायला पाहिजे महाराज. म्हणून करता तुकोबारायांनी विश्वास ठेवून नामाला बळकट केलं महाराज. नामाला बळकट करून आपली जिजाबाईनं विचारलं मालकाला, महाराजांना विचार. महाराज म्हणली, मी भाकरी घेऊन कुणकड म्हणून येऊ सांगा. अगं म्हणले, जे सोपं आहे, तू कशाला काळजी करतेस? तुला वाटाले का नाही मी कुणकड जाता, कुणकड नाही, कायच काळजी करायची गरज नाही. कुणाला सुद्धा विचार नको, ही कलियुग आहे, धर्माचं वाटोळ करायला निघालेलं. विचारतील वाट, आमचे महाराज ह्या वाटेने गेलते का म्हणल्यावर ही लोक लई बाद आहे ते म्हणले, ही वाट सांगायची नाही, ती इकडे गेलती म्हणून हिंडची रेडवणी. कुणाला विचार नको वाट. काय महाराज भाव होता तुकोबारायांचा आणि जिजाबाईचा. मग कसं करू? आई येडे म्हणले, माती उचलायची, ह्या वाटेची कानाला लावायचं. विठ्ठल म्हणली की मग त्या वाटेने सुटायचं, तू म्या सापडतो तुला. बघा, त्या मातीनं विठ्ठल म्हणलेला आहे महाराज. मग मातीनं संगत कुणाची केली तर तुकोबारायची केली महाराज. संगतीने घडी पंगतीचा लाभ, मातीला संगत मिळाली, कळाली. तुम्हा आमचं आयुष्य गेलं, संतांची संगत मिळाली, गुरुवर्याची संगत मिळाली, पण आपल्याला काय कळाली नाही. म्हणून करता तुकोबाराय म्हणतात, संत चरणी भावधरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती साविजतावरा, हेच करा बापानो. संतावर विश्वास ठेवा, भाव धरा, नामस्मरण करा
आणि खरोखर महाराज देहाचं सार्थक करून घ्या म्हणून करता तुका म्हणे हेची नीट जवळे वाट वैकुंठ. कारण आपण जर ह्या वाटेने गेलो तर वैकुंठ आधीच परमात्म्याची प्राप्ती होते. अगा हे वैकुंठ नायका असा असणारा पंढरीनाथ परमात्मा प्राप्त होतो. आगा ये त्रिलोके तारका नाटाच्या अभंग आहेत महाराज, नाटाच्या अभंगामधला विषय आहे. म्हणून ही तारक परमात्मा आहे. वैकुंठ आधीश परमात्म्याला नावं भरपूर आहेत महाराज, किती गणित नाही. त्या परमात्म्याचे वर्णन करायला शेषात थकलाय. म्हणून आपल्यासारख्या पामरानं काय वर्णन करावं. म्हणून तुका म्हणे हेची नीट जवळे वाट वैकुंठ. म्हणून तुकोबराय म्हणतात ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वज. ही वाट अशी आहे परमात्म्याकडे जायची. आमचे तुकोबराय गेले ह्या वाटणी महाराज. ह्या वाटणी गेल्यामुळं वैकुंठाधीश परमात्मा साक्षात गरुड रूपी वाहन घेऊन आला नेण्यासाठी. आला का नाही शेवटच्या क्षणाला. सगळ्या जनतेला सांगू लागले हे बाबा मला जायचं अगं जिजे मी चालला शेवटचा क्षण. कारण परमात्मा कसा आहे बघा, इतका कणवाळू कृपाळू दयाळू मयाळू आहे. पण माणसं महाराज देवाला विसरतात. विसरू नये महाराज. भगवंत विसरली आता या थोर झाली हानी म्हणून पचतील खाणी 84च्या. म्हणून महाराज विसरू नये भगवंताला. विसरतो न पडावा हाचे भाव माझी या जीवा. तुकोबारायनी देवाला बोलावं हाचे भाव माझ्या जीवा पूर्वी देवा मनोरथ. मनाचं मनोरथ पूर्ण देवा पांडुरंगाला बोलायचे तुकोबाराया. आपण सुद्धा बोलायला काय हरकत नाही, बोललं पाहिजे महाराज. पण आपलं मन कुतं गुंतलेलं आहे सगळं घरामध्ये. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी. मायेमध्ये मन गुंतू देऊ नये. आमच्या तुकोबाराने गुंतू दिलेलं नाही. भगवंताच्या नामामध्ये गुंतून गेलं महाराज मन. तुकोबारायांना कुठं सुद्धा दुसरं काय आवडत नव्हतं. आणि आपल्या मारुती महाराजांना सुद्धा काय आवडत नव्हतं बरं. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी. काय काय महाराज सारखं भगवंताच्या ध्यानामध्ये राहायचं आणि सारखं देवाचं येड. सुख असू दुःख असू भगवंताच्या नामामध्ये रंगून गेला जीव. म्हणून महाराजांनी सुद्धा शेवटच्या क्षणाला देह जाऊ लागलेला आहे, काळ खाऊ लागलेला आहे. आम्ही प्रत्यक्षात होतो बरं महाराजाच्या जवळ. पण महाराजांनी काय केले, लोक काय करू लागले असं करल्यावर माणसाला काय वाटलं महाराज पैसे मागाल ते का काय की. म्हणून कोण 10 रुपये 50 रुपये ठेवायचे, महाराजांनी पैसे टाकायचे. कारण वाचा थांबली होती महाराज. म्हणून महाराजांनी हाताने इशारा करायचा. आम्ही ओळखीलो पुंडलिका वरद्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं म्हणायचे आम्हाला. म्हणजे असं केले की आम्ही म्हणायचं. जोपर्यंत वाचा चालत होती तोपर्यंत मारुती महाराजांनी देवाचं नाव घेतलं महाराज. पुंडलिका वरद्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ही नामाचा घोष करीत देह जाऊ लागलेला आहे, काळ खाऊ लागलेला आहे. तरी सुद्धा जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. पण देवाला विसरले नाहीत महाराज. चरण न सोडी पंढरीनाथा. पांडुरंगाचं चरण, पांडुरंगाचं रूप, पांडुरंगाचं ध्यान शेवटच्या क्षणापर्यंत देह गेला महाराज. असं करीत असा हात ठेवला महाराजांनी देह शेवटचा क्षण. पण देवाचं नाव घेत देह ठेवला. म्हणून माणसानं महाराज जन्मल्यापासून देवाच्या नामामध्ये रंगून जावं. रंगला या रंगी विठ्ठल तुका सर्वांगी. सर्व अंगानं माणसानं रंगावं. आणि माणसा रंगात नाही थाय तवर. आणि माणूस गेलं की मग आमच्या एखाद्या वारकऱ्याला बोलवायचं, महाराज या इकडं. काय तुळशीचं पान तोडून घाला ह्याच्या तोंडात. जित्यापणी नाही ती सोंगने मारली बोंब म्हणले. काय उपयोग आहे. तुळशीचं पान कुणाच्या बी तोंडात घालत जाऊ नका. हाय तर नाही ती त्या तोंडानं काय काय खाल्लंय काय काय केलंय आणि त्याच्या तोंडात घाला तुळस. घालणाऱ्याला 10 पटीनं पाप लागतोय. खाणाऱ्या त्या घातलेल्याच्या तोंडात घातलेल्याच्या पापाचा नायनाट होते महाराज. पण घालणाऱ्याच्या बोकांडी सगळंच बसतंय. म्हणून कुणाच्या बी तुळशीचं पान, एक पान म्हणजे काय साधा आहे काय, एक एक पान त्रिभुवना समान.
एका पानाची किंमत माहित आहे की असं पार्ट पाटमन देवाचं गेलेलं सत्यभामेनं दान केल्यावर. देवाला दान केलं, सगळ्या जगातलं सोनं आणून टाकलं तरी हालं ना बाबा. आणि रुक्मिणी आई साहेब बसल्या होत्या तिथं. अगं म्हणल्या सत्यभाव म्हणून लागल्या, काय पूजा करायल्यास, काय तुळशीला ग हळदी कुंकू लावायल्यास, कसं एवढं ये लागले तुला, सगळं जग रडाले तिकडं, का झाले? तर म्या दान केले, ह्या बाबाला सोडून घ्यायचा आहे, तुझ्याकडे काय आहे ते सोनं दे, माझ्याकडे काहीच नाही म्हणली. पिकल्याला पान घेतलं महाराज आणि तुळशीत टाकलं, तुळशीचं एका पार्ट्यात टाकलं. एका पार्ट्यामध्ये भगवंत होते आणि एका पार्ट्यामध्ये पान टाकलं. त्या पानाचं वजन किती आहे भगवंताला वरी उचललं. आणि तुम्ही घाला कुणाच्या बी तोंडात घालू नका. पान लय महत्वाचं आहे महाराज. हा, जन्मभर आयुष्यभर ज्याने समजा माळ नसेल घालाला, आता मालक येतील, मालकाकडून माळ लेवा, माळ लेवा, माळ घाला, बरं संधी आहे. फडावर जावा, माळ लेवाचं, फडावर राहायचं, सेवा करायचं, मग त्याच्या तोंडात तुळशी घातलेल्या मग चांगला आहे बघा. म्हणून माळ असावी महाराज, गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी. म्हणून भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, म्हणावे पतीत वेळोवेळा देवाचं नाव घ्या. म्हणून तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठ, वैकुंठाधीच परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून करता जन्म मिळालेला कळावा, परमार्थ करावा, संतांनी सांगितलेलं ऐकावं, वारकऱ्याची सेवा करावं, साधू संतांची सेवा करावं, घडल तसं आपल्याला या ठिकाणी अन्नदान करावं, वस्त्रदान करावं, सप्त्यामध्ये अन्नदान करावं, वस्त्रदान करावं, द्रव्यदान करावं, पण या ठिकाणी काही का होईना घडावं, नाहीतर रिकामं जाऊ नये महाराज. म्हणून ध्यानात ठेवा, आजचा दुसरा दिवस आहे, उद्या आणि चालूच आहे. म्हणून झालेली सेवा इथंच आपण गुमानगिरी बाबा आपले गुरुवर यांच्या चरणी, हनुमंतराय चरणी सेवा अर्पण करून इथं सेवेला पूर्णविराम देऊ. सल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी, गदारोळी आनंदी, ध्वज कुंज गरुड टके, शिंगारनिके करुनिया, तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठ. तुकोबारायांना वैकुंठाची वाट कशामुळं सापली? नामामुळं सापली. मग आपला विषय थोडा होता, शॉर्टकटमध्ये 1 मिनिटात घेतो. तुकोबाराया सगळ्याला सांगितले, जिजे म्हणली मी बी चालला, आला देवने आला. अगं वाढ वेळ झाला उभा, पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तू. अगं जिजे मी चालला, जिजे मी, अहो जावा. अगं तू चल, नग म्हणली मी येत ना, माझी म्हैस आहे. त्या म्हशीचा रचनात ऐकला आपण सांगितलेला, तिथं ती म्हैस होती बरं, चोरून नेलेली चोरानं, आणि त्या म्हशीसाठी जिजाबाई गेली महाराज. त्याच्यामुळं न गेल्यामुळं थांबल्या जिजाबाई. आणि शेवटच्या क्षणाला महाराज तुकोबारायला आले भगवंतानी महाराज. सगळ्या वारकऱ्याला सांगितले, आज्ञा घेतली, बाबा रामकृष्ण हरी विठ्ठल बोला, आणि तुका जातो वैकुंठाला. वैकुंठाधीश परमात्म्याची प्राप्ती वैकुंठाधीश परमात्म्यानेच दे. तुकोबारायला घेऊन गेले. म्हणून तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाचे वरे, कीर्ती मागे, म्हणून कीर्ती रूपान माणूस शिल्लक राहतो. परमार्थ करा. म्हणून झालेली सेवेला इथंच पूर्णविराम देऊ. तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठ, तुम्ही आम्ही खेळी मिळी, गदारोळी आनंदी, आनंदानं परमार्थ करा आणि देहाचं सार्थक करून घ्या म्हणा. शेवट तू
पुंडलिकावर विठ्ठल ज्ञानदेव ओ बोलिले कुरे